नमस्कार. पत्रकार बंडेरा जोशी बोलतो. 1 ऑगस्ट 2024 लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळक म्हणजे म्हणजे झंझावात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी या देशामध्ये ज्यांच्यावर 2 वेळा राष्ट्रद्रोहाच्या केसेस दाखल्या आणि हा मंडाळेचा राजबंदी, ज्यांना 6 वर्षाची शिक्षा इंग्रज सरकारनं केली, स्वातंत्र्याच्या झटापटीमध्ये अत्यंत सगळ्यात पुढे संघर्ष कसा करावा याचं जागतिक उदाहरण जर कोणतं असेल तर बाळ गंगाधर टिळक, ज्यांचं नाव घेताना आमचं स्वाभिमान उफाळून येतो. स्वातंत्र्याच्या झटापटीमध्ये संपूर्ण आयुष्य ज्यांनी राष्ट्रासाठी खर्च केलं, राष्ट्राय स्वा अशा प्रकारचं नेतृत्व लोकमान्य टिळक या देशाला लाभले. हा या देशाचा गौरव आहे. देशाची कर्तव्यगारी कशाहून ठरत असते, देशाचं महानत्व कशाहून ठरत असतं, तर त्या देशातील लोकभक्त जे स्वातंत्र्य सैनिक आहे, जे क्रांतिकारक आहे आणि ज्यांनी देशासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं, त्यांच्यावरून त्या देशाचं महत्त्व ठरत असतं. आणि म्हणूनच लोकमान्य टिळक यांना अभिवादन करून मी सांगतो की ज्यावेळेस रेड आणि आयरन्स यांनी जनतेवर अत्याचार केला, अन्याय केला, आणि त्यावेळेस लोकमान्यांनी त्यांची तलवार केशरीच्या पेपरमधून धगधगदा निघाला, ते आग ओकीत होते, पण त्याची दखल सरकार घेतच नव्हतं. आणि ज्यावेळेस चाफेकर बंधू टिळकांना म्हणाले तुम्ही शंड आहात, तेव्हा टिळक म्हणाले आम्ही शंड आहोत, तुम्ही तर नाही ना, मग रेड झोन कसा. आणि त्या रेडला चाफेकरांनी गोळ्या घातल्या. या देशामध्ये ज्यांनी स्वतःचं रक्ताचं बलिदान करून देशाचं स्वातंत्र्य टिकवलं, त्यांना अभिवादन केलं पाहिजे. आज परिस्थिती काय झाली आहे, आज देशाची परिस्थिती पुन्हा भ्रष्टाचाराकडे गेली आहे, पुन्हा दुसऱ्या स्वातंत्र्याला आव्हान देण्याची गरज निर्माण झाली आहे. आमचे अधिकारी वाळूचे पैसे खातात, आमचे अधिकारी हप्ते खातात, तहसीलदार पैठणचे सावंत, पैठणचे फौजदार TI आणि जिल्हाधिकारी औरंगाबाद कोणतीच दखल घेत नाही. ज्या काळामध्ये इंग्रजाचं राज्य होतं त्या काळामध्ये या मगरूर अधिकाऱ्याविरुद्ध लोकमान्य टिळकांनी उठाव केला. त्याचीच गरज आज निर्माण झालेली आहे. आज आपण स्वस्थ बसलो आहोत, आपण शंड झालो आहोत, आपण नामल झालो आहोत, म्हणून अधिकारी मुक्तपणे पैसे खायला लागलेत, मुक्तपणे चढायला लागलेत. हा अन्याय, हा अत्याचार याच्यावर तुम्ही उठण्याला आहात का नाही. म्हणून लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी करायची, ती कशासाठी, पुन्हा एकदा मशालात घ्या, लढायला तयार व्हा, गोदावरी पात्राची विटंबना थांबवा, वाळूच्या पैसे चौकशी करा, तहसीलदारची चौकशी करा, कलेक्टरची चौकशी करा. अहो एक अधिकारी जेलमध्ये टाकून काय होणार आहे, अधिकाऱ्याची मारी करावा. अशा प्रकारचं आवाहन करतो, लोकमान्य टिळकांना अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.